देहूनगरीमधून प्रस्थान केल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी दाखल झालेली आहे आणि परंपरेनुसार संतांच्या पादुकांची विधिवत आरती करण्यात आली। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात हा भक्तिमय सोहळा पार पडला। पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांसह हजारो भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली। संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालाय। तुकोबांच्या पादुकांची विधिवत आरती पार पडली आणि अनेक वारकऱ्यांनी या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे। दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्यामध्ये दाखल झाली आणि काल पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये पालखी दाखल होताच पुणेकरांनी माऊलींच्या पालखीचं उत्स्फूर्त आणि अतिशय जोरदार स्वागत केलंय। टाळमृदुंगाच्या गजरामध्ये माऊली माऊलीच्या जयघोषात संपूर्ण डेक्कन परिसर दुमदुमून गेला। पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। भक्तिमय वातावरणात माऊलींच्या आगमनाचा सोहळा जल्लोषात पार पडलाय। डेक्कन परिसरामध्ये पालखी दाखल झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला, उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि भक्तिरसात हा सगळा परिसर न्हाऊन निघाला।